नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. कालच शेतातून ताजी गावरानी वांगी तोडून आणलेली आहे. त्याच वांग्यांचे मी आता भरलेले वांगे करणार आहे. नेहमी वांग्याची भाजी करताना वांगे ताजीच आणावे, म्हणजे वांगे लगेच शिजतात आणि त्याची चवही चांगली लागते. भरलेले वांगे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे वांगी, दाण्याचे कूट, खोबरे, तीळ, लसूण, जिरे, आले, कोथिंबीर, मोहरी, धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल. सर्वात आधी आपण वांगे स्वच्छ धुवून कोरडे करून घेऊ. आता आपण भाजीला लागणारे वाटण तयार करू. त्यासाठी सर्वात आधी एका लोखंडाच्या तव्यावर तीळ चांगले भाजून घेऊ. तीळ भाजून झाल्यावर खोबरे चांगले लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ. आता आपले खोबरे भाजून झाले आहे, ते आता आपण काढून घेऊ. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आले, जिरे, लसूण, त्याचप्रमाणे तीळ आणि खोबरे टाकून चांगले वाटून घेऊ. एका भांड्यामध्ये दाण्याचे कूट घेऊन त्यात तयार केलेले वाटण, लाल तिखट, धने पावडर, हळद, कोथिंबीर, त्याचप्रमाणे मीठ टाकून घेऊ. नंतर हे मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर हे तयार झालेले मिश्रण चिरलेल्या वांग्यांमध्ये चांगले भरून घेऊ. वांगे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वांग्यांमुळे शरीरातील साखर नियंत्रित ठेवली जाते. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी अगदी फायद्याची आहे. वांग्यांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असते, त्यामुळे वजनही नियंत्रित राहते. त्याचप्रमाणे वांग्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात आहे. आता आपली सर्व वांगी भरून तयार झालेली आहे. एका कढईमध्ये तेल तापल्यावर मोहरीची फोडणी करून घेऊ. नंतर त्यात
ही सर्व भरलेली वांगी त्यात टाकून चांगली परतून घेणार आहोत। वांगे चांगले परतून झाल्यावर त्यात गरम पाणी टाकावे व अर्धा तास शिजू द्यावे। पण मी ही वांगी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये शिजल्यामुळे वांगी चांगली मऊ होतात। आता आपली वांगी चांगली मऊ शिजलेली आहे। ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करून कळवा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।